नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DMAR अंडर नवीन सरळसेवा पदभरतीची जाहिरात डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणते पद भरण्यात येणार आहेत, तसेच त्या पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता काय असेल, अर्ज सादर करण्यासाठीचा कालावधी काय ठेवण्यात आलेला आहे, परीक्षा शुल्क किती असेल, सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात GMC नांदेड अंतर्गत गट ड वर्ग 4 या पदांकरिता उमेदवारांकडून ऑनलाईनरित्या अर्ज मागवण्यात येत आहे। तर पहा, सरळसेवा पदभरती अंतर्गत ही नवीन आरोग्य खात्यातील पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे गट ड वर्गांकरिता। तर पहा, यामध्ये वर्ग 4 संवर्ग असणार आहेत। गट ड स्वरूपाची डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी वेतन श्रेणी पहा S1 नुसार 15,000 ते 47,600 प्लस यामध्ये महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे देय भत्ते असणार आहेत। एकूण 69 जागा भरण्यात येणार आहेत। तसेच गट ड वर्ग 4 प्रयोगशाळा परिचर हे देखील पद आहे। त्या पदांकरिता S6 नुसार वेतन श्रेणी असेल 19,900 ते 63,200 प्लस अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते या ठिकाणी तुम्हाला दिले जातील। एकूण 17 जागा भरण्यात येणार आहेत। टोटल एकूण 86 जागांकरिता ही सरळसेवा पदभरतीची जाहिरात GMC नांदेड थ्रू प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या पदांकरिता तुम्हाला ऑनलाईनरित्या अर्ज दाखल करायचा आहे। या ऑनलाईन अर्ज दाखल करण्याकरिता तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ऑनलाईनरित्या अर्ज दाखल करू शकता। ओके, सो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आवेदन कोण करू शकतो, या पदांकरिता अर्ज दाखल कोण करू शकतो, त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे ते आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी जाणून घेऊया। ओके, सो शैक्षणिक अर्हता या ठिकाणी पाहू शकता। महाराष्ट्र शासनाच्या जे काही 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे। तसेच स्वच्छक पदाकरिता 7वी पास उमेदवार या ठिकाणी आवेदन करू शकतो। ठीक आहे, 10वी आणि 7वी पास उमेदवार या ठिकाणी आवेदन करू शकतात। तसेच त्यांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे। ओके, शैक्षणिक अर्हता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेली आहे। आता पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे पहा। भारतीय नागरिकत्व ऑब्वियसली असणारच आहे। वयोमर्यादा काय ठेवण्यात आलेली पहा। खुल्या प्रवर्गासाठी जे काही वयोमर्यादा आहे 18 वर्ष पेक्षा कमी नसू नये आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसू नये। जे उमेदवार 18 ते 38 या वयोगटामध्ये आहेत असे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात। नंतर मागास वर्गांसाठी काय सांगण्यात आलेले पहा। 18 पेक्षा कमी नसू नये आणि 43 पेक्षा जास्त नसावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। ओके, सो पदवीधर अंशकालीन जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी एज रिलॅक्सेशन असेल। ओके, सो वयोमर्यादा कमाल 55 वर्ष राहणार आहे पदवीधर उमेदवारांकरिता। ॲज पर जे काही पॅरलल सामाजिक समांतर आरक्षण आहे त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला एज रिलॅक्सेशन देखील दिलं जाईल। ओके, सो आता परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीने आहे पहा। एक्झाम पॅटर्न काय असेल तर पहा, या ठिकाणी पदाचे नाव मराठी। ओके, गट ड वर्ग 4 समकक्ष पदे, यामध्ये सिलेबस काय असेल पहा। मराठी विषय असेल, नंतर इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित असेल आणि एकूण 100 गुणांची तुमची परीक्षा असेल 200 मार्कांकरिता। ओके, 100 प्रश्न 200 मार्कांकरिता तुमची या ठिकाणी एक्झाम जी आहे ऑनलाईन कंडक्ट करण्यात येणार आहे। 25 प्रश्न मराठी या विषयाचे असतील, एकूण 50 गुण। ओके, नंतर इंग्रजी या विषयाचे 25 प्रश्न असतील, एकूण 50 गुण आणि सामान्य ज्ञान 25 प्रश्न, बौद्धिक चाचणी व अंकगणित ओके 25 प्रश्न 50 गुण। एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी या ठिकाणी विचारलं जाणार आहे। परीक्षेचा कालावधी पहा 2 तास असेल, 120 मिनिटे तुम्हाला वेळ देण्यात येणार आहे। तसेच ही परीक्षा जी आहे ते कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे अर्थात CBT एक्झाम असेल। ओके, यामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील, म्हणजेच काय MCQ टाईप पॅटर्न या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल। ओके, अधिक 2 गुण या ठिकाणी एका प्रश्नाकरिता ठेवण्यात आलेले आहे। ओके, सो परीक्षेचं पॅटर्न तुम्हाला कळलेलं आहे। 200 गुणांची तुमची ऑनलाईन CBT एक्झाम राहील। ओके, या पदांकरिता तुम्हाला आता ऑनलाईन चलन किती भरावं लागणार आहे। ओके,
सो ते आपण थोडंसं जाणून घेऊया. तत्पूर्वी आवश्यक जी काही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, जे काही अर्ज दाखल करण्याकरिता ते पहा. यामध्ये अर्जातील नावाचा पुरावा जसे की SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हताधारक उमेदवार या ठिकाणी आवश्यक असणार आहे. त्यामुळे तुम्हाला SSC सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तुमच्याकडे. नंतर वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादी बाबतीचा जे काही पुरावा असेल ते देखील सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे. नंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, नंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा देखील लागेल. नंतर अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर ॲज पर तुम्हाला ज्या कॅटेगरीसाठी तुम्हाला नॉन क्रिमिनल NCL आवश्यक असणार आहे ते तुमच्याकडे वैध म्हणजेच काय तर त्या जेव्हापासून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, म्हणजे आज जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली या चालू आर्थिक वर्षामधलं NCL तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. नंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याबाबतचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याबाबतचा पुरावा, जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या अधीन जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे त्या बाबतीचं सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे. ओके. जर एखाद्याच्या नावामध्ये बदल असेल, SSC नावात बदल झाल्याबाबतचा देखील पुरावा या ठिकाणी आवश्यक असणार आहे. ओके. सो हे महत्त्वाचे काही डॉक्युमेंट आहेत जे की तुम्हाला फॉर्म फिलअप करतेवेळी आवश्यक असणार आहे. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, आता परीक्षा शुल्क किती असेल तर पहा. गट ड वर्ग 4 समकक्ष पद आहे, त्यासाठी खुल्या वर्गाकरिता 1000 रुपये फीस तुम्हाला या ठिकाणी चलन भरावं लागणार आहे. आणि राखीव प्रवर्ग, मागास प्रवर्ग यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या करिता तुम्हाला 900 रुपये फीस जे आहे ते ऑनलाईन चलन म्हणून भरावं लागणार आहे, जे की नॉन रिफंडेबल असणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी पहा. 26/4/2025 रोजी तुम्ही अर्ज दाखल करू शकता. 26 तारखेपासून सुरुवात झालेली आहे आणि शेवट पहा 16/5/2025 ही असणार आहे. 26/4/2025 पासून सुरुवात होईल आणि 16/5/2025 ही लास्ट डेट असणार आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा डेट देखील 16/5/2025 असेल. परीक्षेचा दिनांक व कालावधी जी आहे ते तुम्हाला जी काही अधिकृत वेबसाईट आहे www.drscgmc.nanded.in या अधिकृत वेबसाईटवरती यथावकाश या ठिकाणी कळवण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. हॉल तिकीट आणि जी काही अपडेट आहे ती अधिकृत वेबसाईटवरच तुम्हाला या ठिकाणी पाहाव्यास भेटणार आहे. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. ओके. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील फॉर्म भरण्यासंदर्भातचे ते नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे. ओके. सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.